पिकं पाणी जास्त असल्यामुळे जळतात, बरोबर आहे, आणि पोषण नसल्यामुळे जळतात. पोषण जर भरपूर असेल तर तुमचं पिकं जळणार नाही. आता जसं भाऊ म्हटलं की मी पाणी दिलेलं नाही, त्यावेळी सुरुवातीला मी जेव्हा ज्वारी केली होती तर मला लोकांनी अरे पाणी द्या हो, आपण मी घाबरून गेलो कारण की माझी सुरुवात होती. म्हटलं अरे आडवी म्हणजे उभी होती सर, लोक त्यांच्या लेवलला नेल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. मी पाणी दिलं आणि ती पडायला लागले. सल्ले देणार लोक काय करतात माहिती का, त्यांना असं वाटतं की मी वाटोळं झालं माझं, तसं याचं होऊ नाही, पण त्यांचं वेगळं काहीतरी करून वाटोळं होईल हे त्यांना कळतच नाही. त्यांनी मातीचा काय केलाय, नाश केलाय, मातीला टाकलंय विष, बरोबर आहे ना. म्हणून तुम्ही सगळ्या पिकांमध्ये अशा प्रकारे जर केलं तर शेती फार काय सुंदर आहे आणि सोपी. म्हणजे या अवस्थेमध्ये लोकांनी आळीला फवारा मारता, या अवस्थेमध्ये तुमच्या बागेतून सुगंध येतो आणि लोकांच्या बागेमधून केमिकलचे वास येतात. नाही सर, इतकं अवघड आहे ना, तर रात्रीचं लोक पाणी भरतात, असं ज्वारीतनं जावं लागतं, ते केमिकल मारलेलं राहतं पूर्ण, इतकं डोकं, इतका वास काय इथं जर मारलं ना तर जवळजवळ एक अर्धा किलोमीटर पर्यंत वास. का नाही त्याला दमा होणार सांगा, का नाही त्याला वास बेकार येतो सर, रोगार वगैरे असे किती किती नाव आहेत त्या केमिकलचे, काही सांगता येणार.